वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल अर्जुनाने प्रश्न न विचारता त्याचं एक काय म्हणतात दुखडं सांगितलं म्हणतात तसं अर्जुनाने त्याची एक भूमिका सांगितली की चंचल ही मनः कृष्ण प्रमाथित बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरीव सुदुष्करम. आणि त्याच्यावर भगवानही त्यांना म्हणाले की असंशयम महाबाहो मनोनिग्रहं चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. आता हे काल आपण बघितलं की चंचल मन जरी असलं दादा वाऱ्यासारखं. हा हा ताई. दादा मला फक्त एक कालच्या 32व्या श्लोकाचं फक्त विचारायचं होतं हा विचारा ना. की तुम्ही म्हणाला 32वा आत्मोपमन्येन सर्वत्र हो हो हो. की कोणाचा स्वभाव म्हणजे असा असेल की खूप चीड, तुम्ही म्हणाला ना की याचं वाईट होऊ दे, असे जर काही विचार येत असतील हा किंवा जेलसी असेल तर अशा लोकांना सांगायचं का म्हणायला? हा आपल्या मनात असे विचार आलाय तर हे करायचं, अशा लोकांना सांगायचं का नाही हे ते भगवंताचे भक्त आहेत की नाही याच्यावर ठरतं. कारण नामाचे 9 अपराध सांगितलेले आहेत. आहेत पण म्हणजे कंट्रोल हा मग जर त्यांना ईश्वरावर श्रद्धा असेल, श्रीकृष्णावर श्रद्धा असेल हो तर हा म्हणायला हा सांगायचा. हा असे हे जर मनात यायला लागले तर हे म्हणजे जोरजोरात म्हटलं तरी चालेल, मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल, पण हा जर म्हटला तर मन आपलं शांत होऊ शकतं. जर तसंच निराशा आली, आपलंच का वाईट होतंय असं वाटायला लागलं की तो सुहृदः सर्व भूतानां म्हणायचा. तेव्हा कुठलं म्हणायचं? सुहृदः सर्व स- भूतानां. 5व्या अध्यायातला शेवटी शेवटी आलेला आहे. एक मिनिट. हा शेवटचा 29. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. बरं, म्हणजे तो सगळे कारण कोणाला ते मला सांगायचं होतं, म्हटलं एकदा तुम्हाला कन्फर्म करते हो हो मग सांगते. हरकत नाही. फक्त हेच आहे की त्याचा अवमान झाला तर त्याचं पाप आपल्याला लागतं. म्हणून फक्त भक्त जे असतील त्यांनाच सांगावं. नामाचे 9 अपराध सांगितले, त्यात नास्तिकाला नाम सांगणं हा पण अपराध अवमान सांगितला. नाही होणार. हा. मग हरकत नाही हे सांगायला. तर हा ते कुठे होतो आपण. आता आपल्याला भगवान पासून म्हणायचंय 35व्या पासून. हो. तर असंशय महाभाव झाला. आपण काल बघितलं की भगवान हो म्हणाले की तू म्हणतोयस त्याच्याबद्दल काहीच संशय नाही. मन दुर्निग्रहम म्हणजे निग्रह करायला कठीण आहे. आणि पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते म्हटलंय. म्हणजे वैराग्येन च तिकडे परत निग्रह हे निग्रह करणं हा प्रयोग नाही केला, गृह्यते हा प्रयोग केलाय. म्हणजेच काय, मनाचा जितका जितका आपण निग्रह करायला जाऊ तितकं तितकं ते अजून उफाळून वर येतं. जसं आपण म्हणतो ना, रबराचा बॉल जितका जोरात आपटू खाली तितका जोराने उचलतो. तर वैराग्य घेण्याचे गृह्यते म्हणजे घेणं म्हणजे काय, तर त्याला परमेश्वराकडे लावणं. म्हणजे आता पाण्याचा फ्लो आहे तर तो अडवला तर तो ओव्हरफ्लो होऊन जाणारच. त्याच्यापेक्षा
त्याला काय करतात ते कोकणात किंवा इथे बघितलं असेल की वाडीत पाट काढतात. शिंपण म्हणतात त्याला. ते अ, सगळ्या झाडांना पाणी पोचायला त्याचे असे चॅनल्स केलेले असतात आणि त्यांनी ते पाणी पोचतो. तसं मनाला अडवायचं नाही किंवा जिथे जातंय त्याच्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जिकडे न्यायचंय तिथला मार्ग साफ करणं हे जास्त किंवा तो मार्ग खणणं हे जास्त योग्य आहे आणि तेच भगवान सांगतात, की ते दुर्निग्रह आहे. त्याचा निग्रह करत बसण्यात वेळ घालवायचाच नाहीये. त्याचा निग्रह करण्यापेक्षा त्याला भगवंताच्या कडे लावायचं आणि मन जेव्हा भगवंताच्या कडे लावायचं, तर मन हे इंद्रियाद्वारे चालतंय. म्हणजे तर इंद्रियांद्वारे चालतंय त्यामुळे इंद्रियांचे जे विषय आहेत आणि मनाच्या ज्या इमोशन्स आहेत, ह्या जेव्हा परमेश्वराकडे लावायचा आपण अभ्यास करतो, छोट्या-मोठ्या गोष्टीत साधं आपण अ, अ, पूजा केल्यावर नैवेद्य दाखवतो वगैरे ठीक आहे. पण चहा घेताना आधी ईश्वराला कृष्णाला दिला आणि प्यायला. एक क्षणभर क्षणाचा विचार आहे. पण त्या क्षणाच्या विचाराने आपण आपले भोगही त्याचा प्रसाद म्हणून घेतो आणि त्याने खूप फरक पडतो. एक बडोद्याला एक फॅमिली होती. ती नाना महाराज तराणकरांची अनुग्रहित फॅमिली होती. आणि फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे हे मी गोष्ट ऐकूनच याला 30-40 वर्ष 40 एक वर्ष झाली असतील. तर त्या फॅमिलीचं असं होतं, ते घरात अ, नवरा-बायको आणि त्यांचा एक मुलगा का मुलगी ते लक्षात नाही, पण ते तिघे होते. पण ते बाहेरून काही मागवलं म्हणजे आईस्क्रीम जरी मागवलं तरी 4 कप मागवायचे. का तर आपल्या दोघांनाच्या आधी गुरु म्हणजे नाना महाराजांसाठी आणि मग या तिघांसाठी अशा आता गोष्ट साधी आहे, पण त्याचे फायदे भरपूर आहेत. तर त्यामुळे इंद्रिय कशी लावता येतील? तर वाणीचा उपयोग आपल्याला ईश्वर भजनाकडे. मन तर ठेवायचंच आहे, पण मनाबरोबर इंद्रिय जर गेली, तर ओढाताण कमी होते. त्यामुळे आणि इमोशन्स जर ईश्वराकडे गेले, तर मन हे इमोशन्स, थॉट्सनी असणं यानीच मन बनतं. मन वेगळं आपल्याला दाखवता येत नाही. आपण मागच्या कालच्या ह्याच्यातच पाहिलं. तर त्यामुळे ज्या इमोशन्स आहेत अ, त्याही ईश्वराच्या कडे त्याचा उपयोग केला, तर त्यातनं ईश्वराची प्राप्ती, मन वैराग्य येण्याचे गृह्य ते म्हणजे घेतलं जातं कुठे? तर परमेश्वराकडे. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं लक्ष्मणानी आपला राग आहे, तो रामाच्या कार्याकरता वापरला. इव्हन शेषशाही भगवान आहेत. त्या शेष हे भगवंताची प्रकट न झालेली शक्ती आहे. त्या शेषाचं वर्णन करताना पण भागवतामध्ये ते म्हणजे ते रागीट आहेत असं वर्णन आहे तिकडे पण. म्हणजे लक्ष्मणाचा राग आहे तो मूळ शेष भगवानांच्या राग आणि तो अधर्मावरचाच राग आहे अर्थात. पण तरी लक्ष्मणांच्या बाबतीत बोलताना ते रामाकरता तो राग त्यांनी वापरला. अ, रावणाने रामाचा द्वेष केला. अ, अ, कंस भीती या श्रीकृष्णांबद्दल भीतीमुळे तो मुक्त झाला. गोपी प्रेमाने मुक्त झाल्या. म्हणजे काय त्यांनी त्यांच्या ज्या इमोशन्स आहेत त्या भगवंताकडे लावल्या. तर तसं जर केलं, त्याचा जर अभ्यास केला, छोट्या-मोठ्या गोष्टीत अभ्यास केला, तर त्यांनी ते मन योग्य त्या दिशेला जाऊन परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचवू शकतं. म्हणूनच आधीच्या श्लोकात आपण पूर्वीच्या पाहिलेलं आहे, की मन हेच बंधू आहे आणि मन हेच शत्रूही आहे. तर ते मन जर ईश्वराकडे लावायचा अभ्यास आपण पुन्हा पुन्हा केला, तर ते बंधू होईल. आता 6वा अध्याय हा आत्मसंयम योग हा म्हणजे ज्यांना थोडीफार गीता माहिती आहे, तो हा योगाभ्यासाकरताचा हा अध्याय म्हणून सांगितलेला आहे. पण या अध्यायाच्या शेवटी आपण आता शेवटाकडे आलोच आहोत. शेवटी पण आपल्याला हेच दिसेल, की सगळं सांगून झाल्यावर भगवान सांगतायत म्हणजे की शेवटी अ, ज्ञानी ज्ञानी जो आहे म्हणजे ज्ञानी म्हणजे पूर्ण ज्ञानी नाही, ज्ञानमार्गाने जाणार आहे.
त्याच्यापेक्षाही किंवा कर्ममार्गाने जाणारे आहे त्याच्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. आणि योग्यांमध्येही माझ्यावर जो भक्ती करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे हे भगवान इथेही सांगतात. म्हणजे कोणताही अध्याय आपण घेतला तरी त्याचा तात्पर्य शेवटी अ, 12व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात पूर्ण आलेलं आहे की मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. कारण माझ्या ठिकाणी बुद्धी लागली की ते मनाचा निग्रह करायसाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही, वैराग्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही, विषयांची इच्छा सोडण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. हे भक्ती योगाचं महत्व आहे, ते येईलच पुढे. तर अभ्यास जो आहे तो अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला अ, अ, आता 36व्या श्लोकातही ते येईलच. पण अभ्यासासाठी पुन्हा जसं आपण म्हटलं की एखाद्याला लग्न करायचं नाही जर ठरवलंय तर प्रत्येक क्षणाला ते ठरवायला लागतं. करायचं ठरवलं तर केलं आणि संपलं, तो विषय संपला. पण जिथे जिथे निग्रहाचा विषय आहे तो इंद्रिय निग्रह असो मनोनिग्रह असो तो सततचा प्रयत्न आहे. आपण काल हेही पाहिलं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, तो हाच प्रसंग आहे की आपल्या दैवी गुणांचा विजय कसा होईल. काही इंग्लिश सुविचारापैकी एक वाचलेला की ते आजोबा मुलाला का गुरु शिष्याला सांगतात की आपल्या आत दोन त्यांनी आता इंग्लिश याच्याप्रमाणे लांडगे म्हटले, 2 लांडगे असतात. एक व्हाईट आणि एक ब्लॅक. एक व्हाईट असतो तो सगळं चांगला करणारा असतो आणि ब्लॅक हे सगळं वाईट करणारा असतो. तर तो मुलगा म्हणतो मग याच्यातला विजय कोणाचा होतो? तर ते सांगतात की ज्याला तू जास्त फीड करशील, ज्याला तू जास्त अन्न घालशील त्याचा विजय होतो. आता हे अन्न घालणं म्हणजे लक्ष देणं आहे. तर त्यामुळे आपलं दुर्गुण जावेत किंवा आपलं मन ताब्यात यावं ह्याकडेही लक्ष देण्यापेक्षा ईश्वराकडे जेवढं आपण लक्ष देऊ तेवढे ते दैवी संपत्ती आपल्यात आली की नाही ह्याच्याकडे जेवढं आपण लक्ष देऊ तेवढं ते मन आपोआप ईश्वर मार्गाकडे लागून ते ताब्यात येतं. आणि ते ताब्यात आलं तरीही प्रयत्न हा कायम चालूच ठेवायला लागतो जोपर्यंत देहबुद्धी आहे. आणि देहबुद्धी गेलेले महात्मेही जसे वृषभदेवांचंही मागे आपण उदाहरण पाहिलं. वृषभदेव हे राजा भरत ज्याच्यामुळे भारताला भारत हे नाव पडलं, त्यांचे वडील आणि जैनांमध्ये ते आदी तीर्थंकर त्यांना मानतात. विष्णू भगवानांचे ते अवतार आहेत. तर त्यांनाही म्हणजे सगळं सोडून त्यांनी म्हणजे वस्त्रासहित सगळं म्हणजे राज्य सोडून ते इकडे पृथ्वीवर नुसता संचार चाललेला आहे. त्यांना सिद्धी मिळाल्या तरी त्यांनी घेतल्या नाहीत. आणि परीक्षित राजाला प्रश्न असा पडला, तर हे स्वतः ईश्वर अवतार आहेत आणि सगळं सोडलेलं आहेत, मग सिद्धीचा त्यांनी स्वीकारल्या असता तर काय हरकत आहे. म्हणजे सुखदुःख समेकृत्वा तसं सिद्धी मिळाल्या काय ना मिळाल्या काय सम का नाही ठेवलं. सिद्धी मिळायला तरी नकार का दिला. तर त्याच्यावर शुकाचार्य महाराज म्हणाले की जे ज्ञानी आहेत ते आपल्या मनावर अजिबात विश्वास ठेवत नाही. तर प्रयत्न हा कुठपर्यंत, तर जोपर्यंत मन शिल्लक आहे तोपर्यंत हा अभ्यासेन तू कौंतेय हे चालूच ठेवायला लागतो. आता 36वा घेऊया आजचा पहिला श्लोक. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. असंयतात्मा जो आहे त्याला हा योग दुर्लभ आहे म्हणून सांगतात, दुष्प्राप्य आहे म्हणून सांगतात. इति मे मती, माझं मत आहे. हे पण फार हा एक आपल्याला रिमाइंडर म्हणून जिथे इतिमे मती म्हणून भगवान जिथे जिथे सांगितलेत. एक आपण कालच्या ह्याच्यात एक श्लोक आलेला की आत्मोपम्येन, जो मगाशी ताईंनी ज्याच्याबद्दल शंका विचारली तो आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः.
जिथे जिथे हे माझं मत आहे हे भगवान सांगतायत, ही कुठेतरी आपल्याला वॉर्निंग आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की आता अ, एखादा बॉस आहे आणि तो आपल्या जे सहकारी सगळे आहेत, त्यांना काही अ, अ, गोष्टी सांगतोय. पण ठराविक ठिकाणी असंच घडलं पाहिजे. बाकी ठिकाणी ते थोडंसं तुम्ही तुमच्या ह्यानी करा किंवा थोडीशी मुभा असते आपल्या क्रिएटिव्हिटीला किंवा असं वगैरे. पण जिथे ज्या गोष्टी अशाच झाल्या पाहिजेत, तिथे तो बॉस सांगतो, की हे माझं असं मत आहे. म्हणजे तिथे विषय संपला. तिकडे बाकी म्हणजे ती एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तशीच झाली पाहिजे, हे आपल्याला कळतं. तसं आता या 36व्या श्लोकात भगवान सांगतायत, की असंयतात्म्याला हे मिळणारच नाही. दुष्प्राप्य आहे, शक्यच नाही, कठीण आहे खूप. परंतु अ, वश्यात्मना, आत्मना म्हणजे पुन्हा मन आणि इंद्रिय याला ज्यांनी वश करून घेतलेलं आहे, अशा यतता. आता हा शब्द पहिल्या ह्याच्यात यतता आलेला नाहीये. म्हणजे असंयतात्मा आणि जो प्रयत्न करतोय त्याला मिळेल का नाही? तर असंयत आत्मा असेल, त्याला तर ते मिळणार पण नाही. पण जो वश्य ज्याचं मन झालेलं आहे, हा एकच क्रायटेरिया नाहीये. तरीही तो यतता आहे. म्हणजे वश्यमन झालं म्हणून प्रयत्न थांबले असे नाही. आपण म्हणतो की योगक्षेमम वहाम्यहम, म्हणजे नुसता योग झाला की संपलं नाही. क्षेम पण व्हायला पाहिजे. म्हणजे अप्राप्त आहे त्याची प्राप्ती झाली, पण ते टिकूनही राहिलं पाहिजे. जसं एखाद्याचं प्रमोशन झालं, पण त्या प्रमोशनच्या पोस्टवर टिकूनही राहिलं पाहिजे. तसं वश झालं म्हणजे आता संपलं असं नाही. ते तरीही तो प्रयत्न चालूच. वश झालेलं मन तसंच वशच राहिलं पाहिजे. याच्यासाठी जो प्रयत्न करणारा आहे, असा जो यतता आहे म्हणजे प्रयत्न करणारा, त्याला हे शक्य आहे. म्हणजे त्याला मिळेलच असं म्हटलेलं नाहीये. त्याला हे शक्य आहे म्हटलंय. कसं शक्य आहे? की शक्यो वाप्तु मुपायतः, म्हणजे उपायत आहे. त्याचे उपाय जो करत राहील, प्रयत्न करत राहील त्यालाच ते शक्य आहे. उपाय काय आहेत? तर जो कर्मयोग आहे, निष्काम कर्मयोग, ज्ञान, भक्ती या सगळ्या उपाय जे आहेत, तो जो करत राहील त्यालाच हे शक्य आहे. आणि अ, पुढे 37व्या श्लोकात पुन्हा ते भक्तीचा, श्रद्धेचं महत्त्व पुन्हा 37व्या पासून पुढच्या श्लोकात येणार आहे. कारण आता अर्जुन शंका विचारतोय. आता अर्जुन पूर्ण आता अ, अ, या भूमिकेवर आलेला आहे, की हे जे भगवान सांगतायत, ते मला करायचंय आणि त्यात मी कुठे आहे, हे अर्जुन पडताळूनही बघतोय. आता भगवंतांनी योग सांगितल्यानंतर त्या योगाचं इतकं सगळं वर्णन केलंय, तर साहजिकच अर्जुनाला हे लक्षात आलंय, की अरे ही योगाची स्थिती जी आहे, सुख-दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जयो, हे मागे सांगितलं तसं इथे पण भगवान जे आधी सांगितलेलं युंजयनैव सदात्मानं योगी विगत कल्मषा किंवा सर्वभूतस्थ महात्मानं सर्वभूतानी चात्मनी, म्हणजे तो स्थितप्रज्ञ झालेला आहे, सगळ्या भूतांच्या ठिकाणी मला पाहतोय आणि सतत पाहतोय. हे सगळं म्हणजे खूप पुढची अवस्था आहे असं अर्जुनाला वाटलं. त्यामुळे साहजिकच आता अर्जुनाच्या मनात शंका अशी आली, की ठीक आहे, तर योग्याला ते मिळतं. आपली तर अवस्था आत्ता अशी आहे. हा प्रयत्न करतानाच जर मृत्यू आला किंवा प्रयत्न करताना ते मन कदाचित ताब्यात राहिलं नाही आणि त्या अवस्थेत जर मृत्यू आला, तर गती काय होणार? ही भीती अर्जुनाला आहे. म्हणजे कुठेतरी आहे ते पण गेलं. इदं च नास्ति परन्न लभ्यते, अशी तर अवस्था होणार नाही ना? असा अर्जुनाला शंका उत्पन्न झाली. म्हणून अर्जुन विचारतोय. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति. आता कृष्णांनी सांगितलं की असंयत आत्म्याला काही मिळत नाही. त्यामुळे अर्जुन थोडासा घाबरून विचारतोय की अरे, जर एखादा अगदी मनःपूर्वक प्रयत्न करतोय, पण तो प्रयत्न करताना तो अयतीही आहे, म्हणजे संयमी नाहीये. संयम त्याचा राहू शकत नाहीये.
पण करताना श्रद्धेने करतोय. योगावर श्रद्धा आहे. योगाचा प्रयत्नही चालू आहे. पण योगाचलित मानसा म्हणजे योग करता करता अ, कुठेतरी मृत्यूच्या समयी त्याचं मन विचलित झालं, तर त्याची गती काय? अ, अ, काम गती म्हणजे काय गती होईल? कृष्णा त्याला तो कुठे जाईल? असं अर्जुन म्हणतोय. आता इकडे पुन्हा आपण नेहमी जसं संबोधनाचा एक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो तसं. आता इथे अर्जुन कृष्णाला कृष्ण म्हणूनच संबोधतोय. म्हणजे एकतर कृष्ण म्हणून ते जवळचा म्हणून डायरेक्ट नावाने हाक मारली हा अर्थ आहे. पण कर्षती जो कर्षण करतो सगळ्यांचं तो कृष्ण आहे. आणि सगळ्यांचं कर्षण करतो म्हणजे सगळे तिथेच जातात. त्यामुळे माझी गती खरी तू आहेस, हे मला माहिती आहे. पण माझं जर मन त्या ठिकाणी आणि आता अजून एक अर्जुनात झालेलं परिवर्तन आपण लक्षात घेतलं. जो पहिल्या दुसऱ्या अध्यायात अ, अर्जुन म्हणत होता, "मी यांना मारलं तर मग असं होईल, वर्णसंकर होईल. वर्णसंकरांनी म्हणजे स्त्रियांचं हे होईल, वर्णसंकर होईल, त्यांनी धर्म राहणार नाही आणि हे सगळं माझ्यामुळे होईल. असा मी करणारा अर्जुन आता त्याच्या प्रश्नात एक कलेक्टिव्ह विजडम आलाय. सगळ्याच्या वतीने तो प्रश्न करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे कुठेतरी अर्जुनालाही आता हे जे चाललंय, हा जो उपदेश आहे, हा इतका दिव्य उपदेश आहे. तर कुठेतरी अर्जुनाला आता जाणीव व्हायला लागले, की हा फक्त आपल्यासाठी नाहीये, हा सगळ्यांसाठी आणि सर्वभूत हिते रता जो आहे, तो मला आवडतो, असं भगवानांनी सांगितलंय. त्याचा निश्चितच अर्जुनाच्या मनावर परिणाम झालेला आहे. आणि अर्जुन आता जो प्रश्न विचारतोय, तो फक्त त्याच्यापुरता नसून आपल्या सगळ्यांकरता, पुढे येणाऱ्या सगळ्यांकरता अशा पद्धतीने हा प्रश्न आहे, की अ, जो प्रयत्न केल्यानंतरही जर चंचल मन त्याचं नाही त्याला संयम ठेवता आला नाही. तू सांगितलंस बाबा, की संयम ठेवा, पण नाहीच जमलं. श्रद्धा आहे, योगच हे श्रेष्ठ आहे माहिती आहे. तूच आमची शेवटची गती आहे हे सगळं माहिती आहे. पण विचलित मन झालं, तर काय होईल? असं अर्जुन म्हणतो. तर त्याला तर भगवत साक्षात्कार होणार नाही, अप्राप्य योग संसिद्धी हे तू म्हणालास. मग त्याचं होतं तरी काय? कोणत्या गतीला तो जातो? असं ते कृष्णाला विचारतात. 38व्या श्लोकातही तो अ, 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 तेच त्या प्रश्नाचं म्हणजे त्याची आतली जी खरी भीती आहे ह्या प्रश्न विचारण्यात तीही तो प्रकट करतोय. कच्चिन्नो भयविभ्रिष्ट छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपती. म्हणजे आता तो ब्रह्मणपती म्हणजे परब्रह्माच्या मार्गावरचा, ईश्वरापर्यंत पोचण्याच्या वरचा जो आहे. आणि आता अर्जुन कृष्णाला महाबाहो म्हणतोय कारण अर्जुन शरणागतीला आहे. त्याचा आता मगाशी त्यांनी जे विचारलंय ते त्याच्या मनात अजूनही आहे, की प्रमाथी बलवत दृढ असं हे माझं मन आहे, हे त्याला कळलेलं आहे. श्रीकृष्णांनी त्याला महाबाहो म्हणजे तुला हे शक्य आहे असं जाणवायचा प्रयत्न केला. तरी आता तोच कृष्णाला म्हणतोय महाबाहो, मला तू म्हणतोयस पण खरा तर तू महाबाहो आहेस. म्हणजे या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं हे तुला शक्य आहे हेही त्यात सुचवलेलं आहे. म्हणजे कुठेतरी माझं असं पतन पण होऊ नये आणि माझी काही दुर्गतीही होऊ नये. आणि तू महाबाहो आहे, तू ऋषिकेश आहे. मागे ऋषिकेशही त्याला अर्जुन म्हणतो. तेव्हा ऋषिक म्हणजे इंद्रियांचा सगळ्यांचा स्वामी आहेस, असा तू आहेस. तर तू मला हे सांग, की भगवत प्राप्तीच्या मार्गात जाताना असा विभ्रष्ट झालेला आहे, विभ्रष्ट चिन्ना भ्रमीव असा जो झालेला आहे. म्हणजे या मार्गात जाताना मोहित झालेला आहे, आश्रयरहित असलेला जो म्हणजे योगाचा आश्रय सुटला त्याचा, तर मग त्या
असा तो विमूढ म्हणजे मोहित झालेला आहे. तो छिन्नाभ्रमिव नश्यती म्हणजे असा छिन्न-विछिन्न ढगाप्रमाणे म्हणजे ढग जर एकत्र जमला तर त्यात पाऊस होतो आणि वृष्टी होते. पण हवेने जर ढग जर इथे-तिथे झाला तर तो मग नंतर विरून जातो. त्याच्यात जर बाष्प साठलं नाही तर तो विरून जातो. तर तसा अ, दोन्हीकडनं भ्रष्ट होऊन म्हणजे त्याला इदमच्या नास्ती, इथले भोग पण त्यांनी सोडलेत, पण मन ताब्यात नाहीये. आणि मागे कृष्णाने सांगितलेलं आहे, की विषय मनात असताना नुसती इंद्रियाचा जर निग्रह केला तरी तो मिथ्याचार आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यात असा जो पुरुष आहे, की मोहित तर झालेला आहे, आश्रयरहित आहे, तर त्याचा नाश तर होणार नाही ना. ढग जसा इथे-तिथे विखुरला जाऊन त्याचा नाश होतो तसा. हा माझा संशय असा अर्जुन आता 39व्या श्लोकात सांगेल. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न युपपद्यते. म्हणजे तो कृष्णाला आता म्हणतोय की तू जरी सांगितलंस की उद्धरेत आत्मनात्मानो किंवा मला तू मगाशी महाभाऊ म्हटलास, पण महाभाऊ खरा तूच आहेस आणि हा जो माझा संशय आहे, कारण भगवंतांनी हेही सांगितलंय की संशयात्मा विनश्यती आणि माझ्या मनात आता हा एक संशय आलेला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे जेव्हा संशय माझे नष्ट येतील, संशय ही ज्ञानाची पहिली भूमिका धरलेली आहे. पण तो संशय कसा? तर ज्ञान मिळवायच्या दृष्टीनेचा संशय. ज्ञान चुकीचे आहे किंवा परमेश्वर नाही अशा पद्धतीचा संशय नाहीये. तर हा आस्तिक संशय आहे. तर आता हा अर्जुन म्हणतोय, की हा माझा संशय हा चेतुमर्हस्य शेषतः म्हणजे ह्याचा तू अ, नाश याचा संशयाचा अ, चेतुम अर्हस्य अशेष अशेषता म्हणजे शेष न ठेवता याचा पूर्ण नाहीसं करणं हे तुमच्याशिवाय कोणालाही शक्य नाही. तुमच्याशिवाय असा कोणीही सापडणार नाही की या संशयाचा नायनाट करू शकेल. म्हणून तुम्हीच पूर्ण तो नाहीसा करा असं तो भगवंतांना इनडायरेक्टली विनंती करतोय. तर त्याच्यावर भगवान सांगतायत. आता हे फार आश्वासक आहे कोणाहीसाठी. आपण अ, 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 योगभ्रष्ट म्हणतो, पण योगात खूप वर गेलेला भ्रष्ट असा नाही, की कोणालाही आता ज्या अर्थी आपण गीता वाचण्यापर्यंत, गीता परिवाराशी जोडलो, एकदा तरी आपली गीता वाचली गेलेली, त्याचे उच्चार कळलेले आहेत, थोडासा आपण हा पण अभ्यास केलाय. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी आधीच्या जन्मात मनाचा निग्रह न झाल्याने किंवा इंद्रियाचा निग्रह न झाल्याने या मार्गापासून योगभ्रष्ट जर आपण झालो असू, तर तरीही तो विश्वास असल्यामुळे कुठेतरी आता आपल्याला कुठेतरी तिथपर्यंत त्याच्या पायापर्यंत परमेश्वराने आणलेलेच आहे. ज्या अर्थी इथपर्यंत आणलेलं आहे, पुढेही नेणारा तोच आहे आणि अर्जुनाचंही तेच आहे. तो तेच म्हणतोय, की तूच सगळा संशय अ, न नाश करणार आहे आणि इथे अ, अ, हाच संशय नाही. छिद्यन्ते सर्व संशया ही जी आनंदाची किंवा ज्ञानाची अवस्था आहे, तो सर्व संशय छिन्न करणारा ही तो गुरुच आहे. तर या दृष्टीने तो कृष्णांना सांगतोय, की हा संशय माझा दूर करा. आणि आता भगवान त्याच्यावर सांगतायत. श्री भगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतीं तात गच्छति. कधी कधी आपल्याला काही म्हणजे अ, आपला प्रयत्न चालू असतो की सन्मार्गाने आपण पुढे जाऊ. अ, कुठे ना कुठेतरी थोडाफार इंद्रिय निग्रह करण्याचाही प्रयत्न चालू असतो. स्वभावात आपल्या बदल आणण्याचा प्रयत्न, गीतेप्रमाणे आपल्याला जेवढी कळली त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न असू शकतो.
कधी कधी ते कंट्रोलच्या बाहेर जातं आणि आपल्याला असं वाटतं की अरे आता आपलं काय होणार, आपल्याकडनं हे जे घडलं ते बरोबर घडलं नाही किंवा पाप घडलं. कधी कधी परिस्थिती अशी येते की त्यावेळी मोहाला एखादा भक्त बळी पडू शकतो. पण तसं जरी झालं तरी हे जे श्लोक आहेत किंवा पुढेही भगवान जे सांगणार आहेत की अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्यभाग साधुरेव स मंतव्या सम्यक व्यवसितो हि वा. याचा अर्थ दुराचार करत राहावा असंही नाही, पण अनन्य होणं हा त्याचा मूळ लक्ष्यार्थ सांगितलाय. आणि त्याच्या पुढच्या श्लोकातही भगवान सांगतायत की त्यांनी काय होईल. शाश्वत भवती धर्मात्मा, जर अनन्य झाला तर तो धर्मात्मा शाश्वत लगेचच धर्मात्मा होणारच आहे, हे भगवंताचं आश्वासन आहे. तसं इथेही भगवंत एक आश्वासन देत आहे की पार्थ नैवेह नामूत्र, म्हणजे इहलोकातही नाश होत नाही आणि आमूत्र म्हणजे परलोकातही त्याचा नाश होत नाही. कारण आता इकडे भगवंत त्याला म्हणतात तात नाही कल्याण कृत कश्चिन दुर्गतीन तात गच्छती, म्हणजे तात म्हणजे बाबा वडील यांना म्हणतात. तर तसं आता भगवान म्हणतात की बाबा रे, आपण जेव्हा अगदी प्रेमाने आणि अगदी त्याचं समाधान करण्याकरता लहान मुलाला किंवा आपण ज्याला शिकवतोय त्याला पण म्हणताना म्हणतो ना, तसं भगवान म्हणतायत की बाबा रे, की त्याचं कल्याण होणारच, त्याचं इहलोकातही अकल्याण नाहीये आणि परलोकातही कल्याण नाही. कारण आत्मोद्धारासाठी, भगवत प्राप्तीसाठी जो कर्म करणारा आहे तो कश्चिन दुर्गती नाही कल्याण कृत कश्चिन दुर्गतीन तात गच्छती, म्हणजे कल्याणाच्या मार्गावर जो आहे त्याची दुर्गती कधीही होत नाही. हे फार मोठं आश्वासन आहे. आणि विवेकानंदांनी एकदा ख्रिश्चन धर्माबद्दल सांगितलंय की म्हणे ही लोक ते म्हणजे जेव्हा परदेशात ते आपल्या सनातन धर्माबद्दल सांगत तेव्हा तिथल्या लोकांचं जी पद्धत आहे की मी पापी आहे, मी असा आहे, मग तू मला माफ कर आणि हे कर ते कर. तर त्याच्यात विवेकानंदांनी हे सांगितलेलं की मी पापी आहे, मी पापी आहे असं सारखं म्हणून आपण पापी म्हणून जातो. जे आपण कल्पतो तशी सृष्टी आहे, त्या दृष्टीने आपण पापी आहे, पापी आहे हे सारखं बोलणंही योग्य नाही. याचा अर्थ पश्चाताप करू नये असं नाही, पण पश्चाताप हा बोलण्यात नाही, क्रियेत असावा. पश्चाताप झाल्यावर ती क्रिया सुधारायची कशी, त्याचे प्रायश्चित्त काय घ्यायचं, नामस्मरण आहे किंवा शास्त्रांनी सांगितलेले काही प्रायश्चित्त आहे, त्याच्याशिवाय पुन्हा ते होऊ न देण्याची दखल घेणं हे योग्य आहे. पण आपल्यालाच पापी पापी म्हणून आपण सच्चिदानंद आहोत ह्याच्यापासून आपण आपल्याला दूर नेण्याची काही गरज नाही. त्यामुळे कुठेही आपल्याला असं वाटलं की आपल्याला काही खाली आपण पडतोय, तर त्यासाठी हा श्लोक फार महत्वाचा आहे की खाली जरी पडलो तरी कधीही आपण मनात विचार घ्यायचा की माझा अंतिम ध्येय काय आहे. जोपर्यंत मला माझा अंतिम ध्येय हे कल्याण प्राप्ती, भगवंताची प्राप्ती हेच वाटतंय, तोपर्यंत निराशेला स्थान नाही. तिथे आपल्या वैदिक धर्मात निराशेला कुठेही स्थान नाही. जोपर्यंत माझं ईश्वरावर प्रेम आहे, सतत स्मरण नसलं तरी कधीही स्मरण झालं तेव्हा तोच माझं गंतव्यस्थान आहे. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला तो पुढे नेणारच आहे. अर्थात आपणही प्रयत्न करणं आवश्यकच आहे. त्याच्यापासून सुटका नाही, कारण हा सगळा कर्मयोगच भगवंत सांगतायत. तर इथे पार्थाला सांगितलं की अशा ज्याचा पूर्ण मार्गच त्यांनी आत्मोद्धाराचा व्यवहार करतोय, तो पण तो व्यवहारातनं सुटण्यासाठी किंवा जी कर्तव्य कर्म घालून दिलेली आहेत ती करण्यासाठी, किंवा कामाची जरी कामोपभोग घ्यायचा आहे, विविध इच्छा, काम याचा अर्थ विविध इच्छा त्या जरी पुरवायच्या असल्या तरी त्या पण धर्माच्या मार्गातून पण का पुरवतोय, कारण त्या इच्छांपासून मला सुटायचंय. या उद्देशाने जर तो जात असेल, धर्ममार्गाने जात असेल, तर त्याचं तो कल्याण परमेश्वर करणारच आहे. आणि मग पुढे सांगतायत भगवान, प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समाः
शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमता एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. म्हणजे जे काही आतापर्यंत त्यांनी कर्म केलेलं आहे, आता ज्याचं मन विचलित होतं त्याचा अर्थ कुठेतरी म्हणजे अ, एक पहिली स्टेज सांगितलेली की मन विचलित झालं म्हणजे भोगाकडे लक्ष गेलं. म्हणजे मग जी वैदिक कर्म करतोय, जी पुण्यकर्म करतोय, तिथे कुठेतरी त्याच्या फलाची इच्छा निर्माण जरी झाली, तर त्याचं काय होतं, तर प्राप्य पुण्यकृता लोका लोकानुषित्वा शाश्वती समा. म्हणजे ते योगभ्रष्ट जे आहेत ते पुण्यवंतांना जे लोक मिळतात स्वर्गादी वगैरे, त्यांना तिथे पुष्कळ वर्ष राहून तिथे आणि मग नंतर ते शुचिनाम म्हणजे शुची अशा घरात म्हणजे शौच जिथे पाळलं जातं म्हणजे शुचीचा पवित्र अशा कुळात श्रीमताम. म्हणजे श्रीमतांचा अर्थ एकतर म्हणजे श्रीमंत असाही आहे, म्हणजे चांगल्या खात्यापित्या जगात या घरात असाही आहे श्री याचा अर्थ. पण श्री ही जी आहे, श्री म्हणजे लक्ष्मी, तर ती म्हणजे विद्याशक्ती आहे. तर खरी श्री ही विद्याश्री ही खरी श्री आहे. तर तशी नुसतं श्रीमंत म्हणजे पैशानी नाही, विद्याही त्या घरात आहे. अशा शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्ट भी जायते. तिथे त्या योगभ्रष्टाचा जन्म होतो. पण ते जर योगभ्रष्ट त्याचं जरासंच विचलित झालंय म्हणजे आयुष्यभर पुण्यकर्म केलं आणि मृत्यूच्या समयी थोडंसंच जर विचलित झालंय, तर मग तो कसा जन्म घेतो? तर अथवा योगिनामेव कुले हे 42व्या श्लोकात आले. किंवा तो डायरेक्ट योग्याच्याच घरात म्हणजे इकडे तिकडे नाही तर योग्याच्या घरातच जन्माला येतो. म्हणजे जन्मापासूनच योगाभ्यासाची सुरुवात अनुकूलता सगळं त्याच्या ठिकाणी आहे. तर तिकडे तो जन्म घेतो आणि त्या योगाच्या कुळात जन्म घेणं मात्र फार फार दुर्लभ आहे. म्हणजे असे फारच कमी आहेत की जे आपण संत महात्मे पाहतो की त्यांच्या कुळाने म्हणजे पूर्ण कुळातच त्यांच्या सगळा तो अध्यात्म मार्ग आलेला आहे. की एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे. त्यांच्या आजोबा भानुदास महाराज तिथपासून ती परंपरा आलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण आहे. त्यांचे वडील त्यांचं प्रखर वैराग्य आहे. तर ह्या सगळ्यांचं त्यांची माऊली सतत इतके वर्ष त्या त्या सोन्याच्या पिंपळाला त्यांनी प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. म्हणजे जिथे जन्म घेतात तिथे तो योगाभ्यासाच्याच घरातच जसा योगरूपी घरातच जन्म घेतल्यासारखा त्यांचा जन्म होतो. अर्थात ते दुर्लभतरम आहे. नुसतं दुर्लभ नाही, दुर्लभ पेक्षा जास्त दुर्लभतर. म्हणजे जसं इंग्लिशमध्ये गुड बेटर म्हणतो ना, तसं दुर्लभ पेक्षा दुर्लभतर असा तो अशा प्रकारचा जन्म फार दुर्लभ आहे. पण बाकी जे काही जसे जसे ज्या लेव्हलवरून त्याचं पतन झालं असेल किंवा ज्या लेव्हलवरून त्याचं पतन म्हणण्यापेक्षा योगांपासून भ्रष्ट म्हणजे भ्रमित होऊन दुसरी इकडे तिकडे मन गेलं असेल, तर जितक्या लेव्हलवरून गेलं असेल त्या प्रकारच्या कुलात त्याचा जन्म होऊन त्याचा अभ्यास पुढे चालू राहतो असं भगवान म्हणतात. आणि योगीच्याच घरात येतो तेव्हा तर ते जन्माला आल्यावर थोड्या काळातच जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बालपणी सर्वज्ञता वरी तयारते, की ते ज्ञान बालपणीच त्यांना होऊन जातं. मग त्यांचा बाकीचा जो जन्म आहे तो पूर्ण लोकांच्या कल्याणाकरता होतो. राजा भरताचंही उदाहरण आहे की पूर्ण राज्याचा त्याग केलेला आहे. सगळ्या स्त्रीपुत्राधिक सगळी ममता सोडून वनात तपश्चर्या करतायत आणि तिथे त्या मृगाच्या च्या मोहात सापडले आणि त्या मृगाच्या पिल्लाचं पुढे कसं होईल म्हणजे दयावृत्ती आहे, सात्विक वृत्ती आहे. पण ती सात्विक वृत्तीमध्ये एक अंक आहे की मी नसलो तर या हरणाचं कसं होईल एवढ्या विचारानेही त्यांना हरणाचा जन्म आला.
पण नंतर पुढे परत त्यांचा जन्म झाला तेव्हाच ते ज्ञान पूर्ण त्यांच्या मनात आहे. प्रार्थना घेऊया. आजचा हे इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण.